सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीनं हे अधोरेखित केलं की शेती क्षेत्रातील सुधारणा या केवळ कायदेशीर किंवा आर्थिक विषय नसून त्या थेट शेतकऱ्यांच्या जीवनाशी जोडलेल्या आहेत। त्यामुळे कोणतीही सुधारणा करताना शेतकऱ्यांना विश्वास, तटस्थ अभ्यास आणि व्यापक सल्लामसलत आवश्यक आहे आणि त्यासाठीच समितीची स्थापना करण्यात आलेली होती। या समितीनं 21 नोव्हेंबर 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयात अंतरिम अहवाल सादर केला। त्या अहवालात देशातील शेतीच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केलेली आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि संकट कमी करण्यासाठी किमान आधारभूत किंमत म्हणजेच हमीभावाला कायदेशीर मान्यता देण्याची शिफारस करण्यात आली आहे। हा अहवाल 2 नोव्हेंबर 2024 रोजी न्यायालयाच्या निर्देशानुसार तयार करण्यात आलेला आहे। उच्चस्तरीय समितीचे अध्यक्षपद हे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश नवाब सिंग यांच्याकडे आहे। या अहवालानुसार केवळ शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून असलेले शेतकरी दररोज केवळ 27 रुपये कमवतात। इतक्या कमी उत्पन्नावर उपजीविका टिकवणं आणि चांगलं राहणीमान राखणं हे केवळ आव्हानात्मकच नाही तर जवळजवळ अशक्य आहे, ज्यामुळे ते संकटाच्या उंबरठ्यावर पोहोचत असल्याचं निरीक्षण आहे या समितीनं या अहवालात नोंदवलेलं आहे।